हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा's किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज हर्षा's किचनमध्ये बनलं होतं सोया किमा, वेज सोया किमा म्हणजे सोयाबीनचा किमा. एकदम रेस्टॉरंट स्टाईल, एकदम हेल्दी असतो हा खायला आणि एकदम टेस्टी बनला होता. आणि हा किमा आपण चपात्याबरोबर खाऊ शकतो आणि सुद्धा बरोबर खाऊ शकतो. हा किमा नॉर्मली पाव किमा वगैरे जास्त खातात, पण आपण हा चपात्याबरोबर खाल्ला आहे. चपातीबरोबर खूप टेस्टी लागतो हा किमा. चला तर बनवूया, आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सोयाबीन वड्या घ्यायच्या आणि आता चला गॅस पेटूया, त्याच्यावर ठेवूया कढईमध्ये पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं. बॉईल आला की त्याच्यामध्ये सोयाबीन वडी उकळायला घालायची. 5 मिनटं सोयाबीन वडी उकळून घ्यायची आणि म्हणजे सॉफ्ट झाली पाहिजे. त्याने काय होते, सोयाबीन वडी सॉफ्ट होते. आणि सोयाबीन वडीला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि सोयाबीन वड्या या चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाणार. आणि यावरच आपण टाकणार आहे थंड पाणी, म्हणजे आपल्या हाताला चटका लागला नाही पाहिजे. चला तर अशा प्रकारे सोयाबीन वड्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे आणि असं हाताने प्रेस करून त्या वड्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं. एका प्लेटमध्ये सोयाबीन वड्या आपण अशा प्रेस करून ठेवूया बाजूला. आणि या सोयाबीन वड्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे, म्हणजे क्रश करून घ्यायचे आहे, म्हणजे ते पूर्ण मोकळ्या होतात. या प्रकारे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही. यासाठी आपल्याला 3 मोठ्या आकाराचे कांदे लागणार आहे, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो लागणार आहे आणि 10-12 लसणाच्या कळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या गार्निशिंगसाठी आणि त्याच्यामध्ये सुद्धा यूज करणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवायचं विसरली, गार्लिक आणि आलंसुद्धा बारीक कट करून घ्यायचं, अर्धा इंच. त्याने खूप छान फ्लेवर येतो त्याला. आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमचा सोया किमा एकदम टेस्टी आणि रेस्टॉरंट स्टाईल बनेल. चला तर आपलं व्हेजिटेबल पूर्ण कट झाले आहे. पॅन चढूया गॅसवर, त्याच्यामध्ये मोठ्या पळीने एक तेल टाकलं आहे, एक गरम पाणी टाकलं आहे, तेजपत्ता टाकला आहे, 1 चक्री फूल, 2 लवंग, 2 मिरे, 1 विलायची टाकली, हिरवी विलायची आणि अर्धा इंच कलमी टाकली आहे. हे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं. आपल्याला हा मसाला ठेवायचा नाही आहे याच्यामध्ये, तेलामध्ये, म्हणजे भाजीमध्ये, आपल्या किम्यामध्ये फक्त याचा फ्लेवर यायसाठी हा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये 2 मिनटासाठी. जसं दिसतंय ना त्या प्रकारे भाजून घ्यायचा. आणि हा जो खडा मसाला आहे हा काढून घ्यायचा आहे साईडला, कारण की आपण हा मसाला असाच ठेवला तर तो दाताखाली येऊ शकतो आणि चांगला वाटत नाही मग. चला तर आता याच तेलामध्ये आपण टाकायचं जिरं तळतळलं चांगलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा पण छान भाजून घ्यायचा, एकदम सोनेरी कलर येईपर्यंत. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपला कांदा ब्राऊन कलर आला आहे थोडाफार, तर आता त्याच्यात लसण आणि अद्रकचे कट केलेले टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं 2 मिनटासाठी. त्यामध्येच हिरवी मिरची टाकायची आणि यामध्ये वापरणार आहे आपण, आणि हिरवी मिरची बारीकनी कट करायची, मधातून कट करून, म्हणजे जास्त तिखट होणार नाही, थोडा फ्लेवर येणार हिरवी मिरची. त्याच्यामध्ये 2 चमच तिखट टाकायचं, 1 चमच मीठ टाकायचं, अर्धा चमच हळद टाकायची आणि अर्धा चमच गरम मसाला वापरायचा आणि 1 चमच धनिया पावडर वापरायचा. त्यामध्ये टोमॅटो होता तो पण टाकून घ्यायचा, तो सुद्धा खालीवर करून चांगला भाजून घ्यायचा आणि झाकून थोडा वेळ त्याला मऊ होऊ द्यायचं. टोमॅटोला बारीक फ्लेमवर झाकून शिजू द्यायचा टोमॅटो, म्हणजे तो मऊ होणार. फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे. जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा ऑर्डर नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर थोडा मऊ झाला आहे टोमॅटो, खालीवर करून घ्यायचा आणखी पुन्हा, आणि त्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकणार आहे आणि ते सुद्धा 5 मिनटं आपण शिजून घेणार आहे, म्हणजे पूर्ण मसाला एकजीव होणार आणि पूर्ण मसाल्याची टेस्ट त्या पाण्यामध्ये सुद्धा येणार.
आता शिजला आहे छान प्रकारे, पहा तुम्ही पाहू शकता. आता जो आपण सोयाचा क्रश केलेलं सोयाबीन होतं ते सुद्धा टाकून घेऊया यामध्ये आणि छान खालीवर करून शिजू द्यायचं. ते आपला सोया किमा एकदम फटाफट रेडी होतो. आणि तुम्ही गेस्ट आले कोणी तर त्यांना करून खाऊ घाला, घरच्या लोकांनासुद्धा आवडेल. अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल बनतो हा किमा, व्हेज किमा. चला तर खालीवर करून छान शिजू द्यायचा. याच्यामध्येच आपण कसुरी मेथी वापरणार आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच लिंबूचा रस वापरणार आहे, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान होते. फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपला व्हेज किमा सोया किमा तयार आहे आणि फ्रेश गार्निशिंग करूया धनियासोबत आणि गरमागरम सर्व करूया. एकदम टेस्टी आणि गरमागरम चपात्यासोबत किंवा गरमागरम पावसोबत हा किमा एन्जॉय करा. एकदम टेस्टी बनतो. आणि असेच व्हिडिओ तुम्ही आमचे पाहत राहा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल नाशिकमध्ये तर क्लाउड सर्व्हिस ओपन आहे. कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे. धन्यवाद.